हो हो करते ना मी सिद्ध, मी आई आहे त्याची, मी करते सिद्ध। शालिनी मॅडम, माझं बाळ द्या माझ्याकडे। रडतंय ते, भूक लागली आहे ना त्याला। माझ्या कुशीत आलं की शांत होईल ते। त्याला भूक लागली आहे, त्याने दूध प्यायलं की तो शांत होईल। शालिनी मॅडम द्या, त्याला द्या माझ्याकडे। स्वानंदी इकडनं जा तू। अगं शालू, दे ना बाळ तिचं तिच्याकडे, आताच खरं काय खोटं सिद्ध होईल। अर्जुन स्वानंदीकडे गेला आणि शांत झाला तर सगळं विंग फुटेल। हो शालिनी मॅडम, माझं बाळ द्या, मी सिद्ध करून दाखवते त्यांना, मी आई आहे त्याची। प्लीज माझं बाळ द्या। अर्जुनला नाही खायचं, तू तू जा स्वानंदीकडनं। हो त्याला भूक लागली, इकडनं जा तू। हो ते रडताय तू। काय चाललंय यांचं? हो ना, मॉम, मॉम सॉरी मॉम, मी बोलतो तिच्याबरोबर। स्वानंदी, तमाशे नको आहेत। माझं बाळ। हो एक मिनिट ताई, बाळाला घेऊन तुम्ही वर जा। हो हो पण ते स्वानंदी स्वानंदी त्याला ऐक ऐक भूक लागली आहे माझ्या बाळाला। स्वानंदी, वरच घेऊन चाललेत बाळाला। हा काळजी नको करूस तू। नाही काय आहे, स्वानंदीचं बाळ गेल्यापासून मॉम तिला त्रास होतो। तिला असं वाटतं की अर्जुनला मी घेतलं पाहिजे, अर्जुनचे लाड केले पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे। आणि स्वानंदी तू काळजी नको करूस, अर्जुन व्यवस्थित आहे, चल आपण बाहेर जाऊया। सुजित सर, ते तुमचं बाळ नाहीये, ते माझं बाळ आहे आणि त्याला भूक लागली आहे। मला माझं बाळ हवंय आता। स्वानंदी, अर्जुन वरच गेलाय, ताई त्याला झोपवणारच आहेत, पण तुम्ही औषध घ्या आता, नाहीतर तुम्हाला पुन्हा वेड्याचा झटका येईल, त्रास होईल। चला तुम्ही। कसलं औषध? मला काही औषधांची गरज नाहीये, मी काही वेडी नाहीये। ही मुलगी खरंच वेडी वाटते ग। हो ना, तसंच दिसतंय ग। हो 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 स्वानंदी, तुम्ही औषध घ्या ना, मग तुम्हाला बरं वाटेल। कसलं औषध? मला काही औषधांची गरज नाहीये। स्वानंदी, सुजित सर, ते माझं बाळ आहे, ऐका माझं। सुजित सर, ते बाळ माझं आहे। मला सुजित सर, आवाज कमी। पाहुणे आल्यात घरात, तमाशा नको आहेत मला। तू घरात शिरली कशी ग? आणि तू किती आरडाओरडा